नमस्कार. केंद्रीय गुप्तचर विभागात 394 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 टेक या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आहे टू रीड ॲडव्हर्टाइजमेंट, क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आणि जाहिरात डाउनलोड करून वाचून घ्यायची. फॉर्म सुरू झाले 23 ऑगस्ट 2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 14 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून टू रजिस्टर याच्या पुढे क्लिक हिअरवरती क्लिक करून घ्यायचं. बाजूला एक वेब पेज ओपन होईल. इथे पहिलं पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2. त्याच्यानंतर खाली आहे ॲप्लिकंट्स फुल नेम, उमेदवाराचं पूर्ण नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आणि नाव जे आहे ते 10वीच्या सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. नंतर मोबाईल नंबर टाकायचा, परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. नंतर आहे अल्टरनेट मोबाईल नंबर, जर एखादा असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर ईमेल आय डी टाकायचा आणि परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायला येईल. दिलेला कॅप्चा कोड बॉक्समध्ये टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. इथे मोबाईलवरती आणि ईमेलला आपल्याला OTP येतील, ते OTP या ठिकाणी टाकून व्हॅलिडेटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन आहे, आय अग्रीवरती क्लिक करायचं. दिलेला कॅप्चा कोड बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि रिव्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपण आता जी माहिती भरली ती या ठिकाणी समोर दिसणार आहे. त्या माहितीच्या समोर बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रत्येक माहिती वाचून घ्यायची नीट आणि बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि खाली सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल, द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅनॉट बी मॉडिफाय. सबमिट केल्यानंतर या माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही आहे. इथे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. आपल्याला गो टू ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर आपल्याला पेज दिसेल. पहिलं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल फिमेल. नंतर जन्मतारीख टाकून घ्यायची. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी या ठिकाणी ए सिटिझन ऑफ इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे आपली कास्ट कॅटेगरी या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची. नंतर पुढे आहे पर्सनल डिटेल्स. इथे वडिलांचं नाव टाकायचं, नंतर आईचं नाव टाकायचं. पुढे मॅरिटल स्टेटस लिस्टमधून सिलेक्ट करायचं, मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, ज्युडिशियली सेपरेटेड जे काही तुमचं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आपला धर्म सिलेक्ट करायचा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जो काही असेल तो या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा. नंतर या ठिकाणी टेस्ट सिटी प्रेफरन्स आहेत. आपल्याला या ठिकाणी 5 प्रेफरन्स सेट करायचे आहेत. पहिलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आणि नंतर सिटी या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी 5ही प्रेफरन्स टाकून घेतो. नंतर आहे एक सर्व्हिसमॅन डिटेल्स. जर माजी सैनिक असाल तर यसवरती क्लिक करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. नसेल तर मग नोवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे आहे आर यू ए स्पोर्ट पर्सन स्पेसिफाईड इन पॅरा 1. जर स्पोर्ट पर्सन असाल तर यसवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करा. पुढे आहे आर यू ए गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर यसवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे इथे करस्पॉन्डन्स ॲड्रेस आपला टाकून घ्यायचा आहे. कंट्री सिलेक्ट करायची, नंतर स्टेट टाकायचं, डिस्ट्रिक्ट टाकायचा, पिनकोड टाकून घ्यायचा.
त्याच्यानंतर आहे परमनंट ॲड्रेस. जर तुमचा करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस, या ठिकाणी येसवरती क्लिक करायचं. जर नसेल तर मग सेपरेट हा टाकून घ्यायचा आणि झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. पहिलं आहे 10वीचे डिटेल्स. 10वीचं बोर्ड कुठलं होतं ते बोर्डाचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आणि नंतर 10वीचं पासिंगचं वर्ष सिलेक्ट करायचं. पुढे इन्स्टिट्यूट नेम टाकायचे. नंतर सब्जेक्ट कॉम्बिनेशन्स टाकून घ्यायचे. पुढे आहे क्वालिफाईड. या ठिकाणी आपण 10वी पास आहे म्हणून पासवरती क्लिक करून घ्यायचं आणि नंतर 10वीला पर्सेंटेज होते म्हणून पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे प्राप्त गुणांची टक्केवारी. आपल्याला 10वीला किती टक्के होते ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढं आहे 12वीचे डिटेल्ससुद्धा याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही भरून घेऊ शकता. नंतर आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन. या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपलं BCA झालं आहे म्हणून बॅचलर डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन हे मी सिलेक्ट करणार आहे. तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आहे इन्स्टिट्यूट ऑब्लिक कॉलेज ऑब्लिक युनिव्हर्सिटी फुल नेम. या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं. नंतर कॉलेजची सिटी जी आहे ती या ठिकाणी टाईप करायची. नंतर कॉलेजचं जे स्टेट आहे ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. नंतर मंथ अँड इयर जॉईनिंग, कधी तुमचा कोर्स हा चालू झाला ती तारीख टाकायची आणि कधी तुम्ही पासिंग झालात ते या ठिकाणी तारीख टाकायची. नंतर आपण पास झालो आहे म्हणून पास सिलेक्ट करून घ्यायचं आणि पुढे पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ मार्क ऑफ 10, प्राप्त गुणांची टक्केवारी, BCAला किती होती पर्सेंटेज ते या ठिकाणी टाकून घ्यायचं. नंतर आहे ॲडिशनल क्वालिफिकेशन जर काय असेल तर तेही या फॉर्मॅटमध्ये आपण टाकू शकतो. आणि झाल्यानंतर खाली पुढे आहे डू यू हॅव नॉलेज ऑफ फॉरेन ऑब्लिक लोकल लँग्वेज एक्सेप्ट इंग्लिश अँड हिंदी. आपल्याला इंग्रजी आणि हिंदी भाषा, हिंदी व्यतिरिक्त इतर परदेशी किंवा स्थानिक भाषा येतात का? तर येत असतील तर येसवरती क्लिक करा आणि ज्या भाषा येतात त्या या ठिकाणी टाईप करून घ्यायच्या. वर्क एक्सपिरियन्स असेल तर येसवरती क्लिक करा आणि बाकीचे डिटेल्स भरा. नसेल तर मग नोवरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. इथे मी फोटो सिग्नेचर माझी अपलोड करून झालेली आहे. व्ह्यूवरती क्लिक करायचं आणि चेक करून घ्यायची. आपल्याला 650 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पेमेंट मोड या ठिकाणी ऑनलाईनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर डिक्लरेशन आहे, प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आय अग्री आहे, त्या आय अग्रीच्या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला क्लिक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पेज स्क्रोल करून दिलेला कॅप्चा कोड बॉक्समध्ये टाईप करायचा आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर फॉर्मचा प्रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला समोर दिसेल. जी माहिती आपण आता भरले ती या ठिकाणी चेक करून घ्यायची. जर माहितीमध्ये काही करेक्शन असेल तर ते आत्ताच या ठिकाणी आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे. एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्या माहितीमध्ये आपल्याला बदल हा करता येणार नाही. तर बॅक दिसत आहे इथं, तर बॅकवरती क्लिक करायचं आणि मागे जाऊन त्या माहितीमध्ये बदल हा करून घ्यायचा आणि पूर्ण खात्री झाल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मी जी माहिती भरली ती माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण व्यवस्थित आहे म्हणून मी सबमिट करतो आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आहे, तर नेट बँकिंग, कार्ड पेमेंट आणि UPI याद्वारे तुम्ही इथं पेमेंट करू शकता. मी UPIवरती क्लिक करतो. इथे प्लीज सिलेक्ट, तर UPI ID ने सुद्धा पेमेंट करू शकता किंवा QR कोड जनरेट करून सुद्धा इथं आपण पेमेंट करू शकतो. मी QR वरती क्लिक करतो. त्याच्यानंतर इथं QR जनरेट होईल.
आणि हा जो QR आहे हा कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट हे करून घ्यायचं. झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.